नमस्कार मित्रांनो, आज आपण कोल्हापूर शहरातील सर्व गणपती आणि गणपतीसाठी केलेले डेकोरेशन पाहणार आहोत। तुमच्या मंडळाचं नाव काय आहे? शिवाजी चौक तरुण मंडळाने शिवाजी चौक तरुण मंडळाचा हा कोल्हापुरातील नवसाला पावणारा 21 कोटी महागणपती म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या गणपतीची ख्याती आता ज्या पद्धतीने मुंबईचा लालबागचा राजा पुण्याचा दगडूशेठ हलवाई त्या पद्धतीनेच कोल्हापूरचा नवसाला पावणारा 21 कोटी महागणपती म्हणून त्या गणपतीची ख्याती आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते। आणि आता या मूर्तीच्या अंगावर जर तुम्ही बघितला नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी असणाऱ्या माता भगिनी किंवा लोकांकडून या ठिकाणी चांदीचे पाळणे किंवा मोदक वाहिले जातात आणि त्या दागिन्यातूनच या ठिकाणी मोठी आभूषणं देखील 250 ते 300 किलोचे चांदीचे आभूषण या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतात। अशा पद्धतीचं म्हणजे मोठं स्वरूप महाराष्ट्रामध्ये मुंबई पुण्यानंतर मोठं स्वरूप कोल्हापूरचं नाव करण्याचं काम शिवाजी चौक तरुण मंडळ या माध्यमातून करते। नवसाला पावणारा म्हणून हा महागणपती या ठिकाणी प्रसिद्ध असून लाखोच्या संख्येने या ठिकाणी नारळ गोळा होतात। नारळ देखील नमस्कार सर, तुमच्या मंडळाचं नाव काय आहे? आमच्या मंडळाचं नाव दिलबा तालीम मंडळ दख्खनचा राजा। दख्खनचा राजा हे ज्योतिबा मंदिर कडून नाव पडलेलं आहे दख्खनचा राजा। आणि आपल्या इथं नवग्रह वगैरे सगळी पूजा होती, सगळं मान स्थापना कधी झाली आणि किती वर्ष झाली साधारण? आपली दिलबार तालीम मंडळाची स्थापना 1884 साली झाली। शाहू महाराजांच्या कालीन ही संस्था आहे, आतापर्यंत चालू झाली। शाहू महाराजांच्या कालीन ही संस्था आपल्या आतापर्यंत चालू झाली आहे, त्यांच्या याच्यातून नाव पडलेलं आपल्या तालमीत। इतिहास काय साहेब? तुम्ही मगाशी म्हणला शाहू महाराजांचा थोडासा मंडळाचा तुमच्या पहिला आपल्या एक बाग होती, त्या बागेत फुलं वगैरे कायम राहायची। तेव्हा शाहू महाराजांनी स्वतः तालमीला नाव दिलं, त्याला नाव रामेश्वर प्रसारिक असं होतं। शाहू महाराजांनी दिलबार हे नाव शाहू महाराजांनी दिलंय का? तरी साधारण मूर्ती किती फुटाची आहे? आता आपली 17 फूट मूर्ती आहे। 17 फूट मूर्ती। मूर्ती आणताय कुठून तुम्ही? आता ही बापरग्या मधून आणली। आणि विसर्जनासाठी कुठं असते? विसर्जन आपले रंकाळा या ठिकाणी का? उपक्रम काय काय असतात तुमच्या गणपतीच्या दरम्यान? नमस्कार साहेब। नमस्कार। तुमच्या मंडळाचं नाव काय? श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ, मंगळवारपेठ, कोल्हापूर। स्थापना कधी झाली आणि किती वर्ष झाली? 1960 साली मंडळाची स्थापना झाली। मंडळाची स्वतःची समर्पित इमारत आतमध्ये आहे। 1960 पासून 1982 पर्यंत या मूर्तीची स्थापना दरवर्षी होण्याची होता, मंडळाच्या इमारतीमध्ये होत होता। 1982 ला आम्ही सदरचा जो उत्सव या चौकामध्ये करायचं ठरवलं आणि 1982 पासून आम्ही या चौकात हा उत्सव करायला लागलो। 1982 पासून 2002 पर्यंत आम्ही वर्गणी वगैरे गोळा करून हा उत्सव साजरा करत होतो। 2002 सालापासून आम्ही वर्गणी मागायचं बंद केलं। वर्गणी न मागता इथं भक्तांमार्फत जे काही अर्पण केलं जातं देणगी स्वरूपात, नारळ स्वरूपात, त्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करतो। या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये 10 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही इथं जमा होतात त्यातून आम्ही उत्सव आता तुम्ही पाहता अतिशय उत्साहानं पण शांततेनं आम्ही या ठिकाणी साजरा करतो। सर्वात प्रथम जेव्हा नमस्कार साहेब। नमस्कार। तुमच्या मंडळाचं नाव काय आहे? राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळ। तुमच्या मंडळाची स्थापना कधी झाली आणि किती वर्ष झाली? स्थापना याची साधारणतः 1972 मध्ये झाली आणि पहिला 1972च्या आधी पण अगदी छोट्या प्रमाणात होतं, पण खरं तरुण मंडळाचं स्वरूप जे आलं ते 1972 साली आलं। त्यावेळीचे जे फाउंडर्स मेंबर्स होते त्यात अनिल तेंडुलकर होते, सुभाष गांधी, उदय लिंगरस, बाजीराव नलवडे, विलास मुदगल, दिलीप कोटावळे, कुमार कोटावळे अशी फार मोठी फौज होती आणि त्यातनं ती स्थापना झाली। आणि सुरुवातीच्या काळापासूनच एक वैशिष्ट्य म्हटलं तर त्यावेळी म्युझिक लाइटिंगचं क्रेज हे मुंबई पुण्याला होतं, तर तेच क्रेज घेऊन कोल्हापूरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर म्युझिक लाइटिंगचं जर कोणी आणलं असेल तर ते आपल्या राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळानं आणलं। आणि तिथून पुढच्या कालावधीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं, मग चाफळचं राम मंदिर। नमस्कार सर, तुमच्या मंडळाचं नाव काय आहे? तुकाराम माळी तालीम मंडळ। तुमच्या मंडळ किती साली स्थापन झाले? 1975। किती वर्ष झाली साधारण? जवळजवळ आता 150 वर्ष झाली तालमीला। तुमच्या मंडळात कोणकोणते उपक्रम राबवले जातात? आमच्या इथे बरेचसे उपक्रम म्हणजे आता सार्वजनिक गणपती असते, त्रिंबोली यात्रा असते, मोहरम असते, त्यानंतर विविध 15 ऑगस्टचे ध्वजावंदन होते, 26 जानेवारीचे ध्वजावंदन होते, रक्तदान शिबिर होते, आरोग्य शिबिर होते, डोळ्यांचे शिबिर होते, अशी विविध सामाजिक कार्य, लहान मुलांनी शालेय वस्तूचे वाटप
हे असे उपक्रम आम्ही सामाजिक वृक्षारोपण अशा रीतीने आमचं सामाजिक कार्य अखंडपणे दरवर्षी असं चालूच असते. साधारण मूर्ती तुम्ही कुठून आणताय? ही मूर्ती आमची हे उत्सव मूर्ती आहे आणि आमची जी मूर्ती असते मेन म्हणजे पूजेची ज्याचा मान आहे, मानाचा गणपती म्हणून म्हणतात, ती असते पालखीतून. पालखीतून ती मूर्ती आपली इकडे आहे ती का ही जी पूजा पालखीची होते त्या दरम्यान ती विसर्जन मिरवणूक 9 वाजता चालू. नमस्कार सर. नमस्ते. तुमच्या मंडळाचं नाव काय आहे? राजारामपुरी स्पोर्ट्स ट्रस्ट, राजारामपुरी तिसरी गल्ली, कोल्हापूरचा श्रीमंत दगडूशेठ गणपती या नावाने आपल्या मंडळाचा परिचय आहे. स्थापना कधी झाली आणि किती वर्ष झाली साधारण? स्थापना साधारण 1980 साली झाली. यंदाचे मंडळाचे 45वी वर्ष. गेली 45 वर्षे पर्यावरणपूरक शाडूची मूर्ती आपण बसवत आलो आहोत. जेव्हा मूर्ती बसवायचं ठरलं तेव्हा कोणत्या पद्धतीची मूर्ती बसवायची, मग पुण्याचा हलवाई गणपती आहे त्याप्रमाणे आपण ही मूर्ती बसवायचा तेव्हा निर्णय घेतला आणि कोल्हापुरात पहिल्यांदा आपण ही अशी मूर्ती बसवलेली आहे. असा दगडूशेठ गणपती तुम्हाला कुठेच कोल्हापुरात आपला एकटाच गणपती आहे. उपक्रम काय काय राबवले जातात तुमच्या मंडळात? आपण गेले 27 वर्ष झालं न चुकता महाप्रसाद घेतलेला आहे, घेत आहोत. ब्लड डोनेशन. नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या मंडळाचं नाव काय आहे? श्री हनुमान तालीम मंडळ. किती साली स्थापना झाली आणि किती वर्ष झाली साधारण? 1936 साली आपल्या तालमीची स्थापना झाली आणि आता 88 वर्षे चालू आहेत आपल्या तालमीला. उपक्रम कोणकोणते राबवले जातात तुमच्या मंडळात? उपक्रम आमची आगमन मिरवणूक एक जोरदार असते आणि समाज प्रबोधनात्मक सगळं म्हणजे आम्ही सीन म्हणा सगळं म्हणजे देखावे, सजीव देखावे. गेल्या वर्षी आता शाहू महाराजांचा झाला, स्मशानातलं सोनं झाला, असं आम्ही सगळं सजीव देखावे असं उपक्रम करतोय. तरी मूर्ती कुठून आणताय तुम्ही? मूर्ती कुंभार गल्ली आणि विसर्जनासाठी मग कुठं घेऊन जाताय? विसर्जनासाठी आता ते नदीला बंद आहे त्यामुळे आम्ही खंडीला जाताय का? तुमच्या तालमी थ्रू कोणकोणते उपक्रम राबवले जातात? म्हणजे जयंतीला तुम्ही जसं मगाशी म्हणला तसं मग कोणकोणते हे केलं जाते? मग आता उपक्रम प्रत्येक प्रत्येक महामानवाची आम्ही जयंती साजरी करतो. मोठ्या प्रमाणात आम्ही साजरी करतो. प्रत्येक अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती. नाव काय आहे? राजबंगला मित्र मंडळ. कधी स्थापना कधी झाली या मंडळाची? किती वर्ष झाली? मंडळाची स्थापना 1982 साली केलेली आहे आणि आता 43 वर्ष पूर्ण झालेली आहे. इतिहास म्हणजे काय? कधी कसं म्हणजे? इतिहास म्हणजे कसं, आम्हाला पूर्वी आवड असायची गणपतीची, जेणेकरून सगळ्यांचे बघून लहान असताना की गणपती आपण बसवा गणपती. गणपती बसवायचं म्हणलं तर मंडळाला नाव काय द्यायचं म्हणलं तर पूर्वी छत्रपती शाहू महाराजांनी व्यापारपेठ बसवायची म्हणून पहिली इथे व्यापारपेठ बसवलेली. त्यात तिथे त्यांनी 5 बंगले पहिले त्यांच्या बांधून दिलेले. त्यामुळे 5 बंगले असल्या कारणाने आम्ही मग मंडळाचं नाव इथे 5 बंगल्यात राहतो, 5 बंगला मित्र मंडळ असं मंडळाचं नाव ठेवलं. तुम्ही मूर्ती कुठून आणताय? गणपती मूर्ती आम्ही बापेटी कॅम्प मधून आणताय का? आणि विसर्जनासाठी कुठे? विसर्जन आमचं रंकाळा खनिला असतं. मोठे माहिती द्या. ओके. नमस्कार. नमस्कार. तुमच्या मंडळाचं नाव काय आहे? आपल्या मंडळाचं नाव जैन ग्रुप आहे. साधारण किती साली तुमच्या मंडळाची स्थापना झाली आणि किती वर्ष झाली? आपल्या मंडळाला आता 25 वर्ष झाली. आपलं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आमच्या मंडळाची स्थापना 1999 ला झाली. तुमच्या मंडळात गणपती दरम्यान कोणकोणते उपक्रम राबवले जातात? आपल्या इथं गणपती दरम्यान असे बरेचसे उपक्रम राबवले जातात, जसे की म्हणजे महिलांचं हळदी कुंकू झालं, अथर्व सेशन झाले, असे बरेचसे महोत्सव आपण उपक्रम राबवतो. परत स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त आपण महाप्रसाद घेतो. आता ह्या वर्षी आपण 5000 लोकांचा महाप्रसाद घेतलाय. त्याच्या आधी आपण घेतला होता. या वर्षी आपलं 3रं होतं. इथून पुढे आम्ही तो म्हणजे महाप्रसाद वाढवत चाललोय. परत स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त आम्ही महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम पण राबवलेला आहे. आपलं मंडळ दरवर्षी टर्फवर सगळ्यात मोठी कोल्हापूर मधली टर्फवर फुटबॉलची टुर्नामेंट घेते, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नावाने. ते पण आपण म्हणजे असे विविध आपण भरपूर असे वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो दरवर्षी. नमस्कार. तुमच्या मंडळाचं नाव काय आहे? एकता मित्र मंडळ. तुमच्या मंडळाची स्थापना कधी झाली आणि किती वर्ष झाली साधारण? आमच्या मंडळाची स्थापना 81 मध्ये झाली. म्हणजे त्यावेळी आमचे ज्येष्ठ गल्लीतील कार्यकर्ते तिने स्थापना केली होती. त्यानंतर 5 वर्षानंतर गणेश उत्सव काळ हा बंद झाला. मग बारका गणपती आमच्या गल्लीत बसवू लागले. त्यानंतर 87 ला आम्ही परत स्थापना तिची हा या नावानं
चालू केली आणि आता पण इथं गणेशोत्सव आमचा चालू आहे। वैशिष्ट्य काय आहे तुमच्या मंडळाचं? वैशिष्ट्य म्हणजे या गणेश मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे बाल गणेश आहे। तो भक्तांना पावणारा गणपती आहे। म्हणजे जिचे लग्न होत नसतील, मुलं होत नसतील तर याच्याकडे मागितलं की ते इच्छा त्याची पूर्ण होते। आणि वैशिष्ट्य म्हणजे आम्ही या गणेश उत्सवाच्या पैशामधून परवा कोविडचा महामारी एवढा मोठा संकट आपल्या देशावर आलं होतं त्यावेळी आम्ही कमी 60 ते 70 PPE साहेब नमस्कार, तुमच्या मंडळाचं नाव काय आहे? 21वे शतक तरुण मंडळ तुमच्या मंडळाची स्थापना कधी झाली? 1975 साली। तुमच्या मंडळाची मूर्ती कुठून घेऊन येत आहे? आम्ही शक्यतो कुंभार गल्लीतनं। कुंभार गल्लीतनं। आणि विसर्जनाच्या वेळी कुठं? विसर्जन आम्ही नदीला असतंय, कधी कोठीतलं असतंय। धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल।